आई शपथ. रसिका, अरे कसली हॉट दिसते तू. हा कुठला ड्रेस आहे, कधी आणलास? छान दिसतंय ना. हा अरे बॅग मध्ये लग्नाच्या आधीचा ड्रेस आहे, सापडला, म्हटलं घालूयात. आई बाबा असताना तिकडे जॉईंट फॅमिली मध्ये असे कपडे घालता यायचे नाही ना. म्हटलं आज आपण दोघंच आहोत घरात, तर मग घालूयात. हा इथेच चूक केलीस. हा? दोघंच आहोत घरात तर घालायची गरज नव्हती. फालतूगिरी करू नकोस हा. ऐक ऐक ऐक, तू काही खिचडी वगैरे टाकू नकोस, आपण बाहेरून जेवण मागूया. वेडास का नाही हा? नाही, खूप खर्च झाला ऑलरेडी. मी पटकन खिचडी लावते. होऊ दे ना, होऊ दे खर्च. अरे एक ही तो जान है मेरी जिस पर होगा खर्चा, बाजू में होंगे तुम तो लगेगा अच्छा. ऐक ना काय? हिंदी बोलताना तू रोमॅन्टिक नाही पथेटिक वाटतोस. ए रसिका, उगाच नको करू यार. खरंच. रसिका तू इथे बस. ऐक, अरे. माझं ऐक. हे बघ, 5 महिने झालं आपण वणवण फिरतोय. त्याच्यानंतर रेंटवर का होईना पण स्वतःचं घर झालेलं आहे ना आपलं. हो यार. आणि कधी नव्हे ते प्रायव्हसी सुद्धा मिळालेली आहे. सगळ्यांसोबत राहत होतो तेव्हा काय म्हणायचीस? नको, बांगड्यांचा आवाज होतो. तू म्हणायचीस की नाही मला सांग, हो की नाही? हो आता काय? आता तर बांगड्या पण नाहीयेत आणि घरात कोणीच नाहीये, हो की नाही? मग पृथ्वीक नाही. ही बघ, ही वेळ नाहीये, बरीच कामं पडली आहेत मला. अरे एवढा खतरनाक टायमिंग कोणाचा असेल? जा ना. बघ. मी काय जाऊन बघणार नाहीये. जो कोणी असेल तो बेल वाजवेल आणि निघून जाईल. जा. बघ लवकर, जा ना. अरे यार आपला वेळ आहे ना हा. एक मिनिट. हो अहो, काय चाललं? उठा तुम्ही. कोण आहात तुम्ही? पाय खाली घ्या आणि- तू कोण आहे? कोण आहे इकडे माझ्या घरामध्ये. तुम्ही कोण आहात? तू काय सिटीच्या बारमध्ये तू डान्स करते डायरेक्ट तू वर कशी आली? अहो, काय बोलताय तुम्ही? डोकं ठेवा. ओ. आतमध्ये कुठे चाललाय? अरे ओ काय, कोण शेट्टी, काय कशाला आवाज देताय? काही काय, तू बाहेर निघा. पहिले बाहेर निघा. अरे चाल, हे माझं घर आहे. तुम असं- ए, छमछम. नीट बोलायचं तुम्ही माझ्याशी. लाज वाटते? काही बोलताय? तू बघत नाही बसलास त्या घरमालकाला फोन कर ना. एक मिनिट. ओ तुम्ही ते बसू नका. निघा घराच्या बाहेर. आमच्या घरात नाही थांबायचं. माझं घर आहे. तू थांब, मी बोलतो. घरमालकांना बोलतो. माणूस काही बोलतोय मला. हॅलो. हा हॅलो ओंकारराव. अहो काय, इकडे मी माझ्या घरात आता एक माणूस आलेला आहे. आता एक मध्यधुंद अवस्थेत माणूस आला. तुम्ही पहिले वरती या. अरे आपल्याला माहिती आहे आपण वर जिन्यात चढतोय. थांब, येतोय वर. वरती या तुम्ही. अरे येतो. अरे जिन्यात चढू दे ना भाई. थांब ना. या तुम्ही या. काय म्हणाला? येत आहेत ते, वर येत आहेत. ओ तुम्ही निघा. मी आता सांगतो. मी छमछम थांबता म्हणू नका. निघा माझ्या घरातून आधी. चल तू. काय? अरे चल. काय चल तू? हे वडील आहेत तुमचे? आपले पप्पा येते. अरे ओंकारराव, काय हा माणूस घरात आला हो दारू पिऊन, मला टेन्शन आलं ना. हा तुम्ही काय हे माझं घर आहे. अरे. माझ्या बापाचं घर आहे. कपडा सारा आपले भाडोत्री आहे ते नीट बोल त्याच्याशी. म्हणून काय झालं? गुरुदा तू कपडा ना यार पप्पा. अरे थांब ना जरा. तू शेट्टीला कशाला हाक मारतोय? दोघांनाही सोलेल तू. मी भाड्याने दिलंय घर त्यांना. अरे पण कुणाला विसरून दिलं? हे घर माझं आहे, माझ्या बापाचं घर आहे. थांब ना. एक मिनिट. हे काय म्हणाले आता? यांच्या वडिलांचं घर आहे म्हणजे? ऑब्विसली. नाही थांबा. मग तुम्ही तुमचं घर आहे सांगून आमच्याशी परस्पर कॉन्ट्रॅक्ट कसं काय केलं? नाही तसं नाही हो. म्हणजे तुम्ही आम्हाला खोटे कागदपत्र अरे दाखवले? नाही तसं नाही. आता यांच्या पप्पांचं घर आहे ना, मग आपल्या पण आपल्याच घर झालं ना ते. अरे का ते आता हे आहे प्याताड, तर ह्याच्या पप्पांनी माझ्या नावावर केलंय घर. कायद्याने आपलं घर आहे पण त्यांचं पण आहे ना. कळलंय ना तुम्हाला? मला कळलंय, पण मुद्दा इतकाच आहे ओंकारराव की हा. रात्री अपरात्री असं कपल असताना एक माणूस मध्यधुंद अवस्थेत घरात कसा काय येतो? आणि येतो ते येतो वर कसा बोलतो हा? बोलला ते बोलला, वरनं हा माणूस मला छमछम बोलला. ही बोलायची पद्धत आहे का सांगा? तू कसं करते? दादा सांगा जरा. नाही घेऊन जा. ये पप्पा चल तू. अरे चल. अरे पप्पा. अरे पप्पा नको रे. माझ्या या घरात सगळ्या माझ्या आठवणी दळलेत. ही भिंत माझ्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट.
नापास झालो होतो. पहिली मध्ये होतो तेव्हा मी पहिल्यांदा नापास झालो ना. माझ्या बापाने या भिंतीवर असं फेकलं. आय लव्ह यू भिंत. माझी भिंत फार महत्वाची आहे. आणि सांगतो म्हणजे मला माझ्या बापाने कुठून पण असं पेकड्यात लाट घातली मी याच भिंतीवर पडतो. आय लव्ह यू भिंत. अरे त्याला घेऊन जाऊ. चल ना बाबा. नाही नाही मी रोज उशिरा घरी यायचो माहिती आहे तुम्हाला. माझा बाप जिन्यात असा वाट बघायचो माझी. तुझी वाट बघत बसायचा तुझी. ये बाबा तू चला आता मला डोकं फिरू नको जाणार तू. मी माझी भिंत घेऊन आता उचल. अरे असं उचल ये उचल. एक मिनिट. अरे नाही उचलू द्या ना त्यांना. हा उचल. ऐका घालून उचल. तुम्ही इकडे बाहुबली. एक मिनिट इकडे या. तुम्ही ना ऐका मला कळतंय. अरे बघ ना त्याचं काय सुरू आहे. मला तिथे. कळतंय. हे आमचे पप्पा आहेत. पहिली गोष्ट तर तुम्ही आहे ना फफ्फा बोलू नका हो. हा शब्दच नाही आहे मराठीत. लक्षात घ्या मराठी भाषा जी आहे त्याच्यात औष्ठव्य व्यंजन आणि दंतव्य व्यंजन याच्यात दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे त थ द ध न ही दंतव्य व्यंजन आहेत आणि प फ फ. अरे तो दारू प्यायला लागला हो. अरे यांना घेऊन जा पहिले. यांना घेऊन जा. यांना सांगा. दो पापड लेके आले सुट्टी को. डोक्यात पडलाय का माणूस? पृथ्वी तू बाजूला हो. तू अजिबात ऐका हो. हे बघा लक्षात घ्या पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कुठे बोल. अरे ऐका बघा हे पहा सद्गृहस्थ काका एकतर तुम्ही माझ्या बायकोला छमछम म्हणू नका. दुसरी गोष्ट भिंत वगैरे नेता येत नाही आपल्याला. अरे माझी आठवण काय बरोबर आहे पण भिंत म्हणजे पावाचा तुकडा आहे का पिशवीत टाकला आणि घेऊन गेलो. हसू नका. मी सिरियसली सांगतो. हसतोय तो माणूस. त्याला ऐका हे बघा ए छमछम ओ अंडा काट के दे ना. पहिला सांगा तू वाचवू नको ना. तू हात नको लावू त्याला. त्यांना घेऊन जा. चमचम वगैरे म्हणतात त्यांना घेऊन जा. अरे पप्पा तू आता येतोय का फाईट देऊ तुला आता मी. आईला फोन करून सांगेन ना मी आता. हे बघा हे परत तुम्ही चुकताय. असं नका करू. काय आहे बघा काही झालं तरी ते तुमचे वडील आहेत. म्हणजे वडिलांनी खरं तर असं असायला हवं आणि मुलाने असं असायला हवं. पण इथे वडील असे आहेत त्यांची लायकी पण आहे म्हणा. पण तरीही मला असं वाटतं की असं करायला नाही हवं. हे तुम्ही काय बोल. अरे छमछम तू देखते गेले जान लगे यार. क्या बे तेरे को छमछम दिख रही है मैं. हाँ? एक बार बोला तो समझ में नहीं आता. बार बंद हो रहा है ना तो पापड़ वापड़ कुछ नहीं मिलता. हाँ? दिमाग का दही मत कर समझेला ना. नहीं तो शेट्टी को बुला के ना घिसट के लेके जाएगी मैं. समझा क्या बे चिरकुट साला. तेरा क्या बे शेट अरे अरे चमेली तुझं काय ऐकत नाही म्हणजे तू रसिका तू काय केलं सत्ता. कुठून आलंय हे कुठली भाषा आहे काय. अरे आपण मागच्याच आठवड्यात चांदणी बार नाही का पाहिला त्यात ती अशीच बोलते ना. हा ओ बापरे सिनेमा इतका प्रेरक असतो हे आज कळतंय मला. मग मस्त केलं ना मी. अरे या वाईने नाका चाकाळू एवढ्या परत केलात ना कंट्रोल नाही होणार ह्यांना. अरे बापा. पप्पा आता येतोय का आईला फोन मारू इकडनं? ए, तू इकडे. हा, चल मग चल उठ मी जाणार. हा उठ. निघा चला. मी जाणार. मला फक्त 500 रुपये द्या मी जाणार. अरे बाबा अरे आता नाही येत रे 500 रुपये माझ्याकडे. चल खाली जाऊन देतो. चल उठ. नाही खाली नको तू खाली जाऊन मला मारतो. अरे नाही मारत रे बाबा. चल रे बाबा. हे पप्पा हे फार चुकीचं आहे. पप्पा तू कशाला आलास मग इथे टिटवाळ्यावर न दिन्याकडे होतास ते 12 होतास ना तू. चल तू. अरे नको दिन्याची बायको मला मारते. ती पापलेट सुरमई खाते मला काय देत नाही. तुझी बायको मला मारते. उगाच आता सानूला मध्ये आणू नको तू. ते पण मला खायला देत नाही. मला सुके बोंबील खायला देतात. सुके बोंबील मला चावता येत नाही. पप्पा. ते बोंबील मग मी भिजवतो मग ते फुगतात मग खातो. मला सांगा ते फुगवणार कधी ते सुटणार कधी मी खाणार कधी. मला पापड तरी द्या. पप्पा आता येतो आहे का मी का. मला 500 रुपये दादा दादा अहो, कशी वागते हो तुमची बायको. मारते त्यांना किती चुकीचं आहे.
आणि स्वतः पापलेट आणि बोंबील खाते आणि त्यांना सुकी मच्छी देते, चुकीचं आहे की मग नाही? त्यांना पण व्यवस्थित मच्छी द्यायला हवी की नाही? कसं आहे, त्यांचा आहार जो आहे तो योग्य असायला हवा, कारण वय जास्त आहे. लक्षात घ्या, या वयात त्यांना योग्य प्रकारे प्रथिनं कर्बोदकं मिळायला हवी. आणि मासे जे असतात त्याच्यामध्ये माशांचं जे द्या लेक्चर द्या. हा अजून आणि द्या. घेऊन घ्या तुम्ही त्यांनाच. मी चाललो. ठेवून नाही घ्यायचं, तुम्ही घेऊन जा. घेऊन जा त्यांना, घेऊन पप्पा जा. मी खाली जाऊन 500 रुपये आणतोय, तू इथे थांबवा त्यांना, मी 500 रुपये घेऊन येतोय. अरे. चला. ओ, काय? इकडे. नाही. तुम्ही घ्या पहिले यांना त्यांना आणि त्यांना घेऊन जा. अरे एक काम करा, 500 रुपये द्या, मी त्यांना देतो आणि घेऊन जातो. द्या. मी का देऊ? माझा काय संबंध आहे? देऊन टाक ना यार, पैसे कटकट तरी जाईल, देऊन टाक. तू पडणार रसिका. ए, बाबा. द्या फटकन द्या. थांब थांब. हा ये 500. हा घेऊन जा त्यांना, घेऊन जा. देऊन टाक आणि घेऊन जा. ए पप्पा हे खुश नको होऊ, थांब जरा. उडा लागला लगेच पैसे मागितले आणि 500 रुपये आहेत हे. हा. किती 500? हा हा. घ्यायचे आणि ओके डन, मी जाणार. हा, हे घ्या. 500 रुपये. हा. 1 2 हळू हळू 3 4 500 भेटलं. जा ना, जाता. ते झमचा मेले तर टीप. अरे 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 जाता इथं जाऊ दे ना भाई, तू कशाला आता आणतोय यार? अरे काय चंदन कोणाला बोलला रे? पृथ्वी टिप कोणाला दिली आहे ना 100 रुपयाची? माझ्या बायकोला 100 रुपयाची टिप देतो तू? कोण दिली? हा मेला, हा माझ्याकडून मेला. अरे सोड. अरे सोड नाही. अरे भाई ऐक ना. हा मेला. अरे 500तले 100 आले ना परत. असं काय करतोय तू? काय भाई पूर्ण 400 हवे असतील ना, वहिनींना अशी कंबर लाचकोळायला सांग भाई. फुल 400 कम्प्लीट आपला वादा आहे. पृथ्वी करू काय? अरे कान फोडू का? 400 रुपये मिळतील. मेला. आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवतो. अरे नको नको नको. अरे यार पप्पा तो पोलिसांना बोलवतोय यार. अरे हे पप्पा. पप्पा तू इकडे. अरे माझे पप्पा गेले यार. पप्पा गेले शाण्या. इथे आम्ही भाड्याने राहायला आलोय. हा, ते- हा? तुला डिपॉझिट दिलं, आम्हाला फसवतो तू. नाही. रोजचा त्रास दिलास तू आम्हाला. अरे नाही दे. माझे डिपॉझिटचे पैसे काढ. अरे नाही ते मी डिपॉझिटचे पैसे काढ. अरे ते मी बाईकच्या लोन साठी वापरले आहेत ना. किती खोटं बोलशील रे? सकाळी बोलस ना बाईक उचलली. अरे नवीन बाईक साठी वापरले यार मी. मला माझ्या डिपॉझिटचे पैसे दे, नाहीतर मी पोलिसांना बोलवतो. नाही नाही नको तू ना. मेला. अरे अरे यार वाजाऊ ना तू, नाही तर हॅलो? पोलिसांना बोलवेल ना. हा. हॅलो? अरे हॅलो? पोलीस? अरे, 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 आपल्याकडे पैसे-